अगदी आवारजी, मी तुमच्याकडे येतो. मतदार याद्यांचा दुरुस्तीचा मोठा मुद्दा पश्चिम बंगालमध्ये होता. 91 लाख नावं वगळली होती, त्यामध्ये जवळपास 34% मुस्लिम मतदार होते. बरोबर आहे. म्हणजे हा जो एसआयआर ची जी चर्चा आहे ती पश्चिम बंगालमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते. साधारणतः 90 लाख लोक त्या यादीतून गळाली होती आणि ही चर्चा सबंध वेस्ट बेंगॉलमध्ये होती. आणि याच्यामुळेच एका अर्थानं एक गोष्ट लक्षणीय आहे की जे 95% मतदान झालंय, म्हणजे ही ऐतिहासिक गोष्ट आहे. तर आता हे लक्षात येते की 95% मतदान झाल्यानंतर ते भाजपाची जर आपण सरसी पाहिली तर एका अर्थानं मतदानाचा टक्का हा त्यांच्या बाजूने गेलाय की काय असं आपल्याला दिसायला वाव. आणि दुसरा मुद्दा एक आहे की भाजपनं साधारणतः मागच्या सगळ्याच निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जीनं विक्टीम कार्ड एका अर्थानं खेळलं होतं. म्हणजे यावेळेस भाजपनं ममता बॅनर्जीच्या प्रतिमेविषयी कुठेही काही वाच्यता न करता विकास व तत्सम स्वरूपाची त्यांची जी काही कोणतं जे राजकारण आहे यावरती भर दिला, भिस्त दिली. तर याचाही कुठेतरी मला स्वतःला असं वाटतं की भाजपला फायदा झाला असावा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, 15 वर्ष म्हणजे एक अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहेच. म्हणजे वेस्ट बेंगॉल हे पॉलिटिकल राज्य आहे, परंतु तिथे विकासाचा दर म्हणजे ममता बॅनर्जी ज्यावेळेस आल्या होत्या सीपीएमच्या विरोधात त्यावेळेस त्या विकासाच्या मुद्द्यावरच आल्या होत्या. आणि आपल्याला आठवत असेल सेफ स्पेशल इकॉनॉमिक झोन हा मुद्दा ममता बॅनर्जीने त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात पॉलिटिसाइज केला होता. म्हणजे त्यावेळेसच्या सीपीएमच्या सरकारनं सेज भारतात नंबर 1 ला वेस्ट बेंगॉलमध्ये होते आणि मला वाटतं नंबर 2 ला महाराष्ट्रात आहेत, 127 का काहीतरी. आणि त्यावेळेस स्पेशल इकॉनॉमिक झोन चा नंबर वेस्ट बेंगॉलमध्ये 147 किंवा 50 होता. तर हे सगळे जर स्थित्यांतर पाहिली पश्चिम बंगालमधली तर पश्चिम बंगाल हे राज्य आपण सुरुवातीला म्हणालात की जवळपास वैचारिक पार्श्वभूमी महाराष्ट्रासारखीच असणारं राज्य आहे. इथला मध्यम वर्ग हा राजकीयदृष्ट्या फार जागरूक आहे, सजग आहे. ज्यावेळेस सीपीएमचं सरकार होतं त्यावेळेस सरकारची खूप अशी म्हणजे मोठं क्रिटिक तिथनंच यायचं. आणि मग सीपीएमच्या सरकारला ममता बॅनर्जीनं विकासाच्या मुद्द्यावरच रिप्लेस केलेला आहे किंवा मायनॉरिटी अपीजमेंट हाही त्यावेळेस एक मोठा मुद्दा होता. ममता बॅनर्जीनं त्याच्यावरती मोठं राजकारण केलेलं आहे. आणि आता भाजपची जर आपण सरसी बघितली तर एकूण केंद्रामधलं भाजपा लोकांची ही एक मानसिकताही असते. भाजपचाही तो प्रचाराचा मुद्दा होता की राज्याचा विकास करायचा असेल तर केंद्रामध्ये भाजपचं सरकार असल्यामुळे त्याला गती येईल. एक. दुसरं अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर 2. तिसरं 90 लाख मतं ज्या अर्थी मध्ये कमी झाली होती एसआयआर मध्ये, तर त्याचा कुठेतरी अगदी बरोबर आवारजी.